नमस्कार मित्रांनो, शासकीय वसतिगृह म्हणजे समाज कल्याण हॉस्टेल यांच्या तिसरी लिस्ट जाहीर झालेली आहे। तर तुम्ही तुमच्या वसतिगृहाला व्हिजिट करा व तुमची लिस्ट लागली आहे किंवा नाही लागलेली आहे एकदा चेक करून घ्या, कारण ही लिस्ट आता शेवटची आहे, यानंतर लिस्ट लागणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही ज्या वसतिगृहासाठी अर्ज केले असेल त्या वसतिगृहाला एकदा व्हिजिट करा आणि तिथे लिस्ट लागली आहे किंवा नाही लागली आहे ते एकदा चेक करून घ्या। आणि जर लिस्ट लागायची असेल तर केव्हा लागेल या संदर्भात सर्व इन्फॉर्मेशन घेऊन घ्या, कारण लिस्ट ऑफलाईन असल्यामुळे आपल्याला ऑनलाईनमध्ये सर्व माहिती मिळत नाही आहे। तर आता आपल्याकडे एक लिस्ट आली आहे, तर ही लिस्ट आहे आयुक्त समाज कल्याण अमरावती यांच्याकडून। तर बघा, ही लिस्ट आहे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 1 निंबोरा अमरावती। तर बघा, यांच्याकडे SC साठी 116 जागा होत्या, त्यामधून आता जी निवड झालेली आहे ते 7 जागेसाठी निवड झालेली आहे। तर त्यामध्ये बघा, मिलिंद पंजाबराव इंगळे हा MBA साठी विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे आणि इथे शहरामध्ये बघा कोणता विद्यार्थी आलेला नाही आहे, त्या विद्यार्थ्याच्या ठिकाणी या विद्यार्थ्याला सिलेक्ट करण्यात आलेला आहे। तर हा विद्यार्थी इथे उपलब्ध नसल्यामुळे हा जो फर्स्ट नंबरचा विद्यार्थी इथे सिलेक्ट झालेला आहे। तर अशा प्रकारे बाकी विद्यार्थी सुद्धा इथे सिलेक्ट झालेले आहे B.Pharm 1 साठी, त्यानंतर B.Tech फर्स्ट इयर, त्यानंतर पॉली फर्स्ट इयर आणि यामध्ये शहरामध्ये दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही वाचू शकता। त्यानंतर पॉली डायरेक्ट सेकंड इयर, त्यानंतर मांग मातंगमध्ये बघा 3 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे, यामध्ये बी व्होकेशनल फर्स्ट इयर, त्यानंतर MCA फर्स्ट इयर आणि BSW फर्स्ट इयर। त्यानंतर रुकी मेहतरसाठी 1 जागा रिक्त होती, त्यासाठी 1 विद्यार्थी सिलेक्ट आहे, बी डायरेक्ट सेकंड इयरसाठी आणि शेरासुद्धा तुम्ही वाचू शकता। त्यानंतर विजापूरमध्ये 2 जागा रिक्त होत्या, त्यामध्ये B.Tech फर्स्ट इयर आणि B फर्स्ट इयरसाठी 2 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे। त्यानंतर दिव्यांगमध्ये MA फर्स्ट इयरसाठी 1 विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे आणि शहरामध्ये सुद्धा काहीतरी इन्फॉर्मेशन दिली आहे ती वाचू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे ही लिस्ट आहे। त्यानंतर बघा, BA फर्स्ट इयरसाठी 1 विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे। तर अशा प्रकारे ही लिस्ट आहे। तर ही लिस्ट आहे समाज कल्याण मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 1 निंबोरा यांच्याकडून। त्यानंतर बघा, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 2 अमरावती यांच्याकडे 3 जागा रिक्त होत्या, त्यामध्ये BCA फर्स्ट इयर, पॉली फर्स्ट इयर आणि BE फर्स्ट इयर असे 3 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे SC साठी। त्यानंतर बघा, मांग मातंगसाठी 2 जागा रिक्त होत्या, त्यामध्ये BHMS साठी 1 विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे आणि BE फर्स्ट इयरसाठी 1 विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे। आणि शहरामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कोणते विद्यार्थी आलेला नाही आहे त्याच्या ठिकाणी हा विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे, ते तुम्ही एकदा रीड करू शकता। त्यानंतर रुकी मेहतरसाठी सुद्धा इथे 3 जागा होत्या, त्यामध्ये BPED साठी फर्स्ट इयर, LLB फर्स्ट इयर आणि BE फर्स्ट इयर असे 3 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे। त्यानंतर दारिद्र्य रेषेखाली 1 विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे पॉली डायरेक्ट सेकंड इयरसाठी। त्यानंतर विमाप्रोसाठी 1 जागा रिक्त होती, त्यासाठी BAMS साठी फर्स्ट इयरला 1 विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे। त्यानंतर दिव्यांगासाठी 2 जागा रिक्त होत्या, त्यामध्ये BA फर्स्ट इयरसाठी 1 विद्यार्थी सिलेक्ट आहे आणि त्यानंतर BA फर्स्ट इयरसाठी दुसरा विद्यार्थीसुद्धा सिलेक्ट आहे। त्यानंतर अनाथमध्ये MA फर्स्ट इयरसाठी 1 विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे। तर अशा प्रकारे हे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे आणि ही यादी आहे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 2 अमरावती। तुम्ही सुद्धा तुमच्या वसतिगृहाला एकदा व्हिजिट करा आणि शेवटची लिस्ट लागली आहे किंवा नाही लागली आहे एकदा चेक करून घ्या। त्यानंतर बघा, मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 3 अमरावती यांची यादी आहे। इथे SC साठी 4 जागा रिक्त होत्या, त्यामध्ये B फार्मसी फर्स्ट, BCA फर्स्ट, BSc नर्सिंग फर्स्ट आणि LLB फर्स्ट असे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत 4 आणि शेरासुद्धा दिलेला आहे। त्यानंतर बघा, रुकी मेहतरसाठी 2 जागा रिक्त होत्या, त्यामध्ये पॅरामेडिकलसाठी 1 विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे आणि त्यानंतर MCM साठी 1 विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे। त्यानंतर दारिद्र्य रेषेखाली 1 जागा रिक्त होती, त्यामध्ये पॉली फर्स्ट इयरसाठी 1 विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे। दिव्यांगासाठी 2 जागा रिक्त होत्या, त्यामध्ये BA फर्स्ट इयर आणि BSc ॲग्री फर्स्ट इयर यासाठी 2 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे। अनाथसाठी सुद्धा 2 जागा रिक्त होत्या, त्यानंतर BE डायरेक्ट सेकंड इयर आणि LLB फर्स्ट इयर असे 2 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे। तर ही यादी आहे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 3 निंबोरा अमरावती यांच्याकडून। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट असेल, म्हणजे स्पॉट ॲडमिशन लागणार आहे किंवा नाही लागणार आहे, कारण जर जागा रिक्त राहिल्या यामध्ये जर हे विद्यार्थी नाही आले तर स्पॉट ॲडमिशनसुद्धा होऊ शकते। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून या संदर्भात जेही पुढील अपडेट येणार ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। त्यानंतर बघा, ही लिस्ट आहे संत गाडगे महाराज मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह अमरावती
यांच्याकडे 11 जागा रिक्त होत्या. त्यामध्ये बघा MBA फर्स्ट इयरसाठी विद्यार्थी सिलेक्ट आहे 79.25. त्यानंतर BBA फर्स्ट इयर 78.83. बी व्होकेशनियल त्यानंतर 76% सिलेक्ट झालेला आहे. पॉली फर्स्ट इयर 74.2. LLB फर्स्ट इयर 73.88. BSc नर्सिंग 72.83. MSW 72.75. MCA 72.11. बी फर्स्ट इयर 71.83. बी फर्स्ट इयर 71.83 आणि बी फर्स्ट इयर 71.5 असे 11 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे. त्यानंतर बघा मांग मातांसाठी 2 जागा रिक्त होत्या. त्यामध्ये BSc फर्स्ट आणि फार्मसी फर्स्ट यासाठी 2 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे. त्यानंतर बघा रुकी मेथडसाठी 3 जागा रिक्त होत्या. त्यामध्ये BSc कम्प्युटर 70.17 सिलेक्ट झालेला आहे. बी डायरेक्ट सेकंड इयर 69.89 आणि BBA फर्स्ट इयर 69.67 असे 3 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे. त्यानंतर इथे अनाथसाठी जागा होत्या, त्या 2 जागा होत्या. त्यामध्ये बी फर्स्ट इयर आणि BSW फर्स्ट इयर असे 2 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे. तर ही यादी आहे संत गाडगे महाराज मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अमरावती यांच्याकडून. तर अशा प्रकारे 3 नंबरची यादी जी आहे अमरावती डिस्ट्रिक्टची ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मुलांच्या वसतिगृहाची. जर तुमचं नाव यामध्ये असेल तर तुम्ही ॲडमिशनसाठी जाऊ शकता. तर लिस्ट चेक करून घ्या आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी जर फॉर्म भरला असेल तर त्यांनासुद्धा ही लिस्ट शेअर करा, जेणेकरून त्यांचा नंबर लागला असेल तर त्यांनासुद्धा ॲडमिशन घेता आली पाहिजे. आणि तुम्ही जर अदर डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म भरले असेल तर तुम्हाला वसतिगृहाला व्हिजिट करावी लागेल, कारण लिस्ट ऑफलाईन असल्यामुळे आपल्याला डाटा मिळत नाही आहे. त्यामुळे आपण ऑनलाईनमध्ये ती लिस्ट प्रसिद्ध करू शकत नाही आहे. आपल्याकडे ही अमरावतीची लिस्ट आली त्यामुळे आपण ही प्रसिद्ध करू शकलो. त्यामुळे तुम्ही तुमच्या वसतिगृहाला व्हिजिट करा आणि लिस्ट लागली किंवा नाही लागली एकदा चेक करून घ्या. या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल, स्पॉट ॲडमिशन किंवा चौथी लिस्ट लागेल किंवा नाही लागेल, या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.